तेची संत ज्यांचा हेत किंवा ज्यांचा हेतू विठ्ठले नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी काया वाचानी मनी काया वाचानी मनी ध्यानी किंतने किंवा ध्यानी कीर्तनी डुलती नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचोनी निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही आठव किंवा आठवची नाही विषयांचा नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचोनी येऊन प्रवच ममवाच मिमां प्रसुक्ताम संजीवित किलधर शक्ती स्वधामना अन्ये च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुराया तुझे पाय दोन्ही संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्ती परलोकितोय न समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं समचरण सरोजं चांद्रनीलाभुधावं जगननीतपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो पांडुरंगा चरण संदाच्या दंत्य कृपादानी गदेजा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दुगा कलावज्ञ जीवधरार्धावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवत्क्रम कलानीशवादा पुनोदार दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम वेळेनुसार नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवने पावनी आदत्रे जननी देवाची हे दुःख भंजन मारुति नर्दन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम प्रभु के
हुरना ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम मस्तक माझा पायावर या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अवजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरू आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी नम्रदंडवत ऐसे नमन करणे सगळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणणे आपल्या बाळाचा लवी सगळा नामा म्हणे विठला विठला संत ज्यांचा येते विठ्ठल नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून काया वाचा आणि म्हणे ध्याने चिंतने डुलती निळा म्हणे विरक्त देई आठवची नाही विषयांचा नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून विठला एवढे बुटन चपल बाहेर फेका रे ए फेक तुमची पण ठेवा नाही बाहेर ठेवा बाहेर जाणार नाही आणि गेली तर दलिंद्री जाते विठाला विठाला हर कीर्तात गेले की मग येते बरं का विठाला विठाला त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले किंवा ज्यांचा हेतू विठ्ठले नेनती काय टाना डोना नामस्मरणा वाचवणे प्रस्तुत संप्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवे करता निवडेला भंग कडकडीत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे सदैव मनुष्य देणे धमाल घेऊन जाणे एकमेव ज्ञानशिवप्रिय साधू श्रीमान भगवान श्री तुकोबाराय यांचे एकनिष्ठ शिष्य श्रीमंत श्री निळोबाराय महाराज यांचा संत कोणाला म्हणावं याचं यथार्थ वर्णन करणारा अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे विठाला संत कोणालाही म्हणून चालत नाही त्यांचा हेतू काय आहे संतांचं उद्दिष्ट काय आहे आणि संत या पृथ्वी तलावर येऊन काय करतात संतांची उपमा कशा पद्धतीची आहे याचं यथार्थ वर्णन महाराज अभंगामध्ये करतात विठाला या जगामध्ये अनेक माणसं जन्माला आले पण त्यांच्यामध्ये एक वर्ग असा आहे त्याला साधू म्हटलं जातं त्याला संत म्हटलं जातं त्या वर्गाची उपमा करत असताना त्या वर्गाला काय उपमा द्यावा महाराज तो वर्ग ओळखाव कसा महाराज म्हणतात संत जर म्हणायचं असेल भाऊसाहेब महाराज तर ज्यांचा हेतू मनामध्ये हृदयामध्ये सारखा विठ्ठल असेल त्याला संत म्हणावं महाराज मग संत नेमकं काय करतात संतांना आम्ही जर ओळखलं भगव्या कपड्यामध्ये आम्हाला दिसतात ते संत आहेत का महाराज म्हणतात अजिबात नाही ज्यांचा भगवान परमात्मा प्राप्त करणं भगवान परमात्म्याला आळवणं भगवान परमात्म्याची भक्ती करणं ज्यांचं दिन रजनी हाची धंदा तोच धंदा त्यांचा आहे गोविंद गोविंद भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हा ज्यांचा उद्दिष्ट आहे ज्यांचं ध्येय आहे त्यांना आपण संत म्हणावं महाराज मग या जगामध्ये संतांपर्यंत जर आम्ही गेलो संत आम्हाला काही जडीबुटी देतात का आम्हाला काही खेट्या घालायला लावतात का 5 गुरुवार करा 2-4 महिन्याला या महाराज म्हणतात अजिबात नाही नेण्याती काही टाना टोना काय करतात संत नामस्मरणा वाचून भगवान परमात्म्याच्या नावा व्यतिरिक्त या जगामध्ये तुम्ही काहीच करू नका नामे तरला नाही कोण नाहीसा द्यावा निवडून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा बस याच्या पलीकडे साधू संत काही देत नाही आणि माफी मागून बोलतो जे नामाच्या व्यतिरिक्त देतात ते साधू नाही विठला महाराज इथपर्यंत आम्हाला कळलं पण संत जर खरंच ओळखायचे असेल आम्ही बरेच प्रमाण ऐकले संत आम्हाला ओळखू येत नाही मग ऐका ना संत नेमकं काय करतात तो महाराज म्हणतात कायेनं वाचेनं मनानं भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये नेहमी डुलतात त्यांना संत म्हणतात इथपर्यंत कळालं शेवटी निळोबाराय महाराज म्हणतात अरे बाबा संत कोणाला म्हणावं महाराज म्हणतात निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा संसार प्रपंचामध्ये तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले संसारामध्ये असून भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतात भगवान परमात्म्याला आळवतात आहे या देहासारखे ऐका बरं का लक्ष देऊन आहे या देहासारखे पण उद्दिष्ट मात्र भगवान परमात्मा प्राप्त करणं आहे संसारामध्ये राहून संसारामधल्या विषयापासून दूर राहतात अलिप्त राहतात तसं महाराज म्हणतात ते संत आहे आठवची नाही विषयांचा नेनती काही टाना टोना
नामस्मरणा वाचून. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. अर्थाचे बरं पुष्कळ प्रकार पडतात. आपण पण आपल्याला अभंगाचा अर्थ आपल्या संकल्पित वेळेत करायचा आहे, त्याचा विचार करायचा आहे. एक तर बाबा थोडा लेट झालेला आहे, लांबचा प्रवास होता, डोंगरगाव ते इथपर्यंत आहे की नाही. हा थोड्या वेळात आपल्याला चिंतन करायचं आहे. अभंगाचा शब्दशः अर्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. अभंग निळोबाई महाराजांचा आहे. निळोबाराय कोण होते? निळोबाराय एक संत होते आणि संतांनी संतांचं केलेलं वर्णन या अभंगामध्ये आहे. विठ्ठला गेले 38 वर्षापासून अखिल कोट ब्रह्मांडाच्या जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन प्रभू परमात्म्याच्या आशीर्वादाने योगराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मल्ली नित्यस्मरणीय वैकुंठवासी नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने असीम कृपेने बेटाची भव्य दिव्य परंपरा जोपासणारे इंदुरी सम्राट स्वामी महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि आपल्या समस्त ग्रामस्थ सर्व गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि सहकार्यातून हा सप्ताह चालू आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला ज्यांच्यामुळे जीवनामध्ये जुळून आला, माझे अत्यंत परमार्थ स्नेही, परमार्थ प्रेमी, अत्यंत जिवलग मित्र. लहानपणापासून आम्ही सोबतच होतो. फक्त थोडंफार फोटाफोट झाली इकडं तिकडं. ते मी तिकडं गेलो की त्यांनी संस्था बदलायची, मी बदलली त्यांनी तिसरी बदलायची, असं झालं फक्त. पण तिथून आलो पण भट्टीतला माल पुन्हा विटीलाच येऊन लागली बा. विठाला म्हणजे लाईनीत लागताना जरी विटा 2-4 लाईनीत सोडून लागल्या तरी सुद्धा येताना बांधकामात एका झाली बरं का. हा ज्याला कळत त्याला कळ, बाकीचे परसाद घेऊन घरी जा. विठाला आकाशजी महाराज गिडगे असेल त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत आपल्या सेवेचा योग आहे. खरं तर मागच्या वर्षी मला असं वाटलं होतं इथून गाडी जावं, जोरात काढून दिली मी. आपल्या प्रारब्धात सेवा नाही असं वाटलं होतं. पण महाराज म्हणतात प्राप्त काळी घडी आल्या वीणा, प्राप्त काळी घडी आल्या वीणा, प्राप्त काळी घडी आल्या वीणा, प्राप्त काळी घडी प्रारब्धाची गती नकळ विधी, प्राप्त काळ घडी आल्या वीणा, प्राप्त काळ घडी म्हणे नाही चालत तातडी. प्राप्त काळ घडी आल्या विना कोणतीही गोष्ट आपल्याला लवकर प्राप्त होत नाही, त्याची वेळ येऊ द्यावी लागती. ती वेळ आपल्या सर्वांची दर्शनाची आज आली आहे की नाही. म्हणून आपल्या सर्व कमिटीला, सप्ताह कमिटी, तरुण मंडळी, आयोजक मंडळी, ज्येष्ठ मंडळी, सर्व मंडळी सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अत्यंत गोड आपण मृदंग ज्यांच्या हातामधून ऐकत आहात, गोड मृदंगही तसाच गोड आहे, स्वभावही तसाच गोड आहे, दिसायला माणूसही तसाच गोड आहे. आता काही नाही साडू झालं आता आहे की नाही. ज्याला कळलं त्याला कळलं. आमचं कसं आहे माहिती आहे का, आम्ही ज्याचं लग्न होईल त्याला साडू म्हणतो, ज्याचं झालं नाही त्याला दाजी म्हणतो. विठाला आपलं होईल नसतं त्याला साडू म्हणलं म्हणतो, कधी मिळून पैल ये कुठं. आणि ज्याचं होईल नाही त्याला दाजी म्हटलं म्हणजे रातभर झोपत नाही. विठाला विठाला आता आमचे अंकोई बाबा गिडगे असेल त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे की नाही. गोड मृदंग त्यांचा आहे, गोड मृदंग ते वाजवत आहेत. फार वाजवलं पाहिजे असं नसतं. कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला पोषक मृदंग असावा, बोल पोषक असावं, तेवढे असावे. नाही तर पाठीवर मसालान अय वायबुधी चव नाही कशाला आहे की नाही. पण अत्यंत गोड मृदंग त्यांचा आहे. मी अंकुश बाबांना कोटी कोटी धन्यवाद देईल. आणि एखाद्या कीर्तनकारांना पट्टी बदलायला लावले की हे फटी बदलावतात आहे की नाही. पण अजिबात नाही की थोडा भर गेलो फक्त मी एकाला, थोडा जरा दुष्काळच होता 2-4 दिवसात एवढ्या आहे की नाही. म्हणजे वेळेचा आहे की नाही. म्हणून अत्यंत गोड तुमचा मृदंग आहे. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे. विनेकरी बाबा तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद आहे. ही बालगोपाळ विद्यार्थी मंडळ असेल आपल्याला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहे. समस्त ग्रामस्थ वायभूतीकर आणि पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ असेल, गावकरी मंडळ, आपल्याला कोटी कोटी धन्यवाद आहे. काका सगळ्याचं नाव घ्यायचं तर जरा अवघड होऊन जाईल, कालच घेतलं एक त्यांना संपून गेल नाव. आदरणीय चोपदार काका असेल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. चोपदार थोडं नाही बाबाला सांगा थोडं आकडे ठेवायला हा पुढल्या वेळेस. हा आदरणीय गोड आमचे आदरणीय नवनाथ महाराज तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहे. सागर महाराज हा आत्ता जमलंय बरोबर आहे की नाही. आम्ही एका संस्थेत होतो आहे की नाही. पण काय करा आम्हाला इसगाव तिसगाव, आता तुम्ही बरेच बा म्हणजे वार करायला 40 गाव. तुम्हाला काय वाटलं आहे का. आमचे नवनाथ महाराज आहे, सागर महाराज आहे, गोड सोबतचं व्यक्तिमत्व वाल्मिक महाराज आहे, स्वतः आकाश बाबा आहेत, आदरणीय बाबा आहेत, त्यांना धन्यवाद आहे. बघून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आहे. माझ्या समवेत आलेले आमचे
मोठे बंधू आदरणीय पांडुरंग भाऊ ढोकळे असेल, मी दादाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे सुरत दादा आहेत, आदरणीय सोनू मामा आहेत, आमचे भाऊ आहेत. आता सगळ्यांची नावं घेणं उचित आहे. भाऊसाहेब महाराज आहेत, भाऊ आहेत, आहे की नाही जय रे, आहे की नाही. आपल्या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. आमचे वायरमॅन साहेब आहेत, आहे की नाही. ही सगळी मंडळी आता प्रेमाची लाईव्ह शूटिंग करणारे दादा आहेत, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद बरं का. त्यांची काय चूक नाही, नावाचा परिणाम आहे. दीपक आहे ना, विठला विठला. अत्यंत सुंदर आहे. आदरणीय आमचे शूटिंग करणारे दादा असेल, तुम्हाला कोटी कोटी. इथं होतो बरं का मी, कुठे गेलो तर 1 तासात 9ला जेवायला सोडणार मी, टेन्शन नाही यार बाबा नाही, आहे की नाही. ही सगळी मंडळ आहे. महिला वर्ग खूप आहेत, पुरुष वर्ग आहे, आमच्या वहिनी साहेब आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे बरं का. आदरणीय आमची सिस्टीमवाले दादा आकाश बाबा गावातलेच का. अरे काय सिस्टीम, एकदा सिस्टीम जोरात टाळी वाजवा. 1 नंबर साऊंड लागलाय दादा बरं का. कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला. आणि त्याचं सूत्र जीवनात पाळायचं. माझ्याकडे पहा आता सूत्र कोणतं पाळायचं माहिती आहे का. गायक वादक कीर्तनकार आवाज मागा द्या पहा, सारखे मागं पहा द्या. वादक सारखे मागं पहा द्या, गायक सारखे थोडा आवाज द्या, आणि कीर्तनकार थोडं मंटर द्या, आहे की नाही. तुम्ही काय करायचं माहिती आहे की सूत्र डोक्यात ठेवायचं, बटणं हात ठेवायचं, हसायचं, भले वाढायचं नाही. फक्त प्रयोग माया करू नका. विठाला जीवनातले सूत्र आहे. आता ऐका, अत्यंत सुंदर मांदियाळी आहे. आपल्याला सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आहे. सर्व मंडळी अथक प्रयत्नातून आपण सप्ताह करत आहात, तन मन धनानं. पप्पू भाऊ जय हरी तुम्हाला सुद्धा बरं का, तर तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहेत, आहे की नाही. ही सगळी मंडळ आता प्रेमाची. आता एक एक दिसलं का मी शेवटी जय विठ्ठलपर्यंत घेऊनच टाकतो सगळी. आयरी पाटील कुठे गेली, हां आहे की नाही. आता ऐका, सगळ्यांचं नाव मी घेणारच, लक्षात ठेवा. आता ऐका, सगळी मंडळ आहे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. कारण परमार्थ जरी करायचं म्हटलं, कीर्तन जरी करायचं म्हटलं तरी एकट्याचा नव्हे खेळ, मनोनी मेळ मिळविला तुम्ही आम्ही, तुम्ही आम्ही, तुम्ही आम्ही खेळमेळी, तुम्ही आम्ही खेळमेळी. हा तुम्ही आम्ही, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. अत्यंत सुंदर आहे. आपल्या सर्वांच्या मिळून कीर्तन करायचंय. मला 1 तास शिल्लक आहे. 1 तासामध्ये अत्यंत सुंदर कीर्तनाचा या अभंगाचा भाव सांगून मी समारोप करणार आहे. कीर्तनाचा लोड घेऊ नका, तक्या घेऊ नका, पण मी 9ला थांबणार म्हणजे थांबणार. आकाश बाबा मला म्हणे साडू पुढे, साडू हा म्हणलं का पाडू म्हणे, तारीख दिली लवकर या. पण एक डंपर आडवं झालं, लई डंपर आडवं येतात कधी कधी चालताना, आपलं म्हणजे रस्त्यानं चालताना. पण आलो, आहे की नाही. रोडले जरा लई मला आमदार करून द्या, बनवतो मी. आपलं आता नाही होणार ते, आहे की नाही. लई फुटल्या जरा रोड यायला उशीर झाला म्हणून सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही माझे आहेत, मी तुमचं आहे की नाही. हा नाही, आता नाही राहिले, नाही आता नाही राहिले. विठाला विठाला. सगळे मंडळ आहे, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. थोड्या वेळ कीर्तन करणार मी, देहाचे कान करून ऐका. विठाला. या जगामध्ये आपण जन्माला आल्याच्यानंतर प्रत्येकाचं ध्येय भगवान परमात्मा भेटला पाहिजे. वारमन साहेब, प्रत्येकाला वाटतं, गायकाला वाटतं देव भेटला पाहिजे, कीर्तनकाराला वाटतं कीर्तन करून देव भेटला पाहिजे, वादकांना सुद्धा वाटतं मोठल्या जागा वाजून तरी देव भेटला पाहिजे. ऐक ना, ते नाही घेत एवढा वेळ बाकीच्या सारखं. कुठे दिसलं का दागा, जागा का दागा होईल भाऊ, आहे की नाही. ऐकणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे. सिस्टमवाले तुम्हाला सुद्धा बेस गेन, ट्रबल गेन, डिले, इको इफेक्ट सगळं देऊन वाटतं देव प्राप्त झाला पाहिजे. विनेकरी बाबाला वाटतं विना वाजून तारा तोडून कोण देव प्राप्त झाला पाहिजे, आहे की नाही. पंगत खाणाऱ्याला देणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे, अन्नदान करणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे, खाणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे, पण वर्गणी देणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे, जमा करणाऱ्याला वाटतं देव मिळाला पाहिजे, वर्गणी न देणाऱ्याला वाटतं, बोला ना, देव मिळाला पाहिजे, आणि वर्गणी न देता हिशोब घेणाऱ्याला सुद्धा वाटतं देव प्राप्त झाला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, देव प्राप्त करायचं असेल तर या जगामध्ये संतांशिवाय प्राप्ती नाही.
धरावे संतांचे ते पाय धरावे संता हे हरी प्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्ती शिव पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. देवाची प्राप्ती जरी करून घ्यायची असेल संताई मिळा प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. म्हणजे महाराज म्हणतात देवाला प्राप्त करायचं असेल तर संतान व्यतिरिक्त पर्याय नाही. देव या जगामध्ये कोण आपल्याला कोणी दाखवला असेल हे उपकार जर कोणाचे अगणित असे उपकार संतांचे. संतांमुळे भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाला. तो कोण आहे? हा देव आहे. हे आपल्याला कोणी दाखवलं? संतांनी दाखवलं. या जगामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल या जगामध्ये एक जात श्रेष्ठ आहे ती म्हणजे संत आहे. लक्षात ठेवा. देव काय करतो? जो देवाला शरण जातो देव त्याचा उद्धार करतो. लक्षात नाही का? जो देवाला शरण जातो देव त्याचा उद्धार करतो. मी प्रमाणशी आणि पुराणशी सांगेल जो मज अनन्य शरण ते श्यामम समुद्धार्थ मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैयावेशी तचेत. भगवान परमात्मा सांगतो जो मला येईल मी त्याला मुक्त करेल. आहे की नाही? घेशी तेव्हा देशी. तुम्ही सगळी प्रमाण बघून घ्या. म्हणजे देवाकडे हा भाव आहे जो त्याच्याकडे जाईल जो त्याची भक्ती करेल ते श्याम मम म्हणजे माझी ते श्याम जो माझी भक्ती करेल त्याचं. म्हणजे देवामधला आणि संतांमधला फरक आहे का? ऐका लक्षात. मला आबांकडे यायचंय. देवाचं असं त्याच्याकडे गेलं तरच मी त्याची मुक्ती करेल. जो मला भजल त्याची मी मुक्ती करेल. त्याला मी सुटका देईल त्याला मी फळ देईल. पण संतांमध्ये फरक असा आहे संतांकडे जा अथवा नका जाऊ तरी सुद्धा बुडत हे जग बुडत हे जान न देखवे डोळे. महाराज त्यांच्याकडे गेलंच पाहिजे असं नवच नाही. त्यांनी दृष्टीने पाहिलं जग बुडतंय तरी कळवाळा येतो. बुडत हे जग किंवा जळ न देखावे डोळा बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया सब दे रे ना. मी नेहमी सांगत असतो संगीतात फार ताकद आहे मामा पण संगीतात ताकद नाही. पाहिजे आता शिक्षी अपडेट करावं लागलाय तुम्ही नाही तर कधी कधी बाबा काय मानला होता तो काल असं मानला होता कधी दुसऱ्या दिवशी मग कीर्तन आला खायला. आहे की नाही? लक्षात ठेवा. बुडत हे जग न देखावे डोळा डोळा न देखावे जग बुडते येतो म्हणून कळवळा येतो हिताचा. कळते ना माझं बोलणं? अरे जो दिसल त्याला हा बुडला नाही पाहिजे याचा जन्म वाया नाही गेला पाहिजे म्हणून अखंडपणे देह झिजवतात फक्त संत आणि ते त्याच्यासाठीच येतात.
येथे परोपकारासाठी आले गरजा वैकुंठी जगाच्या कल्याण संतांच्या उदी संत कोणीतरी विचारणार संत काला आले संत त्यासाठी झाले म्हणजे मला सांगायचंय देवामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे जो देवाकडे जातो देव त्याला मुक्त करतो संतांकडे जाण्याची गरज नाही संत ऑटोमॅटिक आपल्याला पाहिलं की मुक्त करतात विठ्ठला आणि खरं साधू ओळखू यायला एवढं सोपं नाही ज्यांच्या आशीर्वादानं आपला सप्ताह आहे आपण तारीख घ्यायला नारंगिरी बाबा गेलो ना तर बाबा म्हणजे काल आले इथं हाय सप्तान बिप्तान दे कालान बिलान या करून तिकडच काय सप्त्या करत्या सप्त्यान काय लोक सुधरा द्या का कोण म्हणायचं नारंगिरी मार शेवटी बाबाचाच काला व्हायचा साधू ओळखणं सोपं नाही मग बोलणं कळतंय ना तुम्हाला साधू ओळखणं सोपं नाही आणि खऱ्या साधूची ओळख व्हायला त्या साधूला देह सोडावा लागतो त्या ओळख होते विठ्ठला आता मागून आले का खालीच बसावं हाय की पुढे येऊ नका काय होतं सगळी मंडळी बसेल राहते हे सगळेच लक्ष तिकडे जातं तुमचं बरोबर गाय पिऊन आले असं तुम्ही दूध घालून आले का जाऊ द्या तुम्ही माझे मी तुमचं आहे टेन्शन नका घेऊ आपण भाऊ वाढले वाटतं आता विठ्ठला थोडा वेळ काढायचा कीर्तनाला आता ऐका देवामध्ये आणि साधूमध्ये जर इतका बदल असेल तर देवाची शरणागती करायची पेक्षा साधूची एकदा भेट घ्या साधू आपलं कल्याण करतो ते माझ्या नाही कल्याण जातं मग भिवंडी होईल एवढं का टेन्शन घेत पण साधूकडे जायचं साधूकडे गेल्याशिवाय देवाची प्राप्ती होत नाही आणि तिथपर्यंत जायचं असेल देवापर्यंत तर साधूचाच हात धरून जावं लागतं येवल्याला जायचं असेल तर गाडीचा आश्रय घ्यावा लागतो दादा खरंय खोटंय गाडीवर बसावं लागतं हा आणि नुसती गाडीला बी काय गाडीचं काय सोप आहे का गाडी काय एकटी जाते का तिला आपल्या ड्रायव्हरचा आश्रय घ्यावा लागतो ना म्हणजे आश्रय घेतल्याशिवाय देव जशी गाडी येवल्याला जात नाही तसं आश्रय घेतल्याशिवाय हा जीव भगवान परमात्म्यापर्यंत जात नाही मग आश्रय कोणाचा घ्यायचा तर आश्रय साधूचा घ्यायचा मग इथपर्यंत कळालं महाराज आश्रय साधूचा घ्यायचा आणि तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे या स्टेशनपासून त्या स्टेशनपर्यंत पोहोचायचं इथपर्यंत आम्हाला कळलं पण ज्या स्टेशनपासून आम्हाला सांगताय आम्हाला सुरुवातीचं स्टेशन सांगा शेवटी पोहोचू की नाही हा नंतरचा भाग आहे पण सुरुवातीचं सांगा खरं ते स्टेशन चांगलं आहे का त्या स्टेशनचं नाव काय आहे त्या स्टेशनचं उद्दिष्ट काय आहे ते स्टेशन काय करतं महाराज म्हणतात दोही ठाई तुका नाही पडो देत चुका काय संतांचे विचार असेल तुकोबाराला विचारलं उभारीला हात जगी जानविली मात देव बैसली शिवासनी आल्या याचका उणीधनी ह्या अभंगाचं चरण शेवटचं आता ऐका दोही ठाई तुका म्हणजे संत काय करत नाही का संतांपर्यंत जायचं संत काय करतात माहितीये का देवाकडून आलेला निरूप हा जगापर्यंत घेऊन येतात आता ऐका बरं का आणि जगानं मागितलेल्या मागण्या संत भगवान परमात्म्याकडे घेऊन जातात पुरावा देतो भजन करा विठ्ठला कळण्यासाठी सांगतो तुम्हाला एखादा तालुक्याचा जर आमदार असेल दोन ठिकाणी चुका आता ऐका एखाद्या तालुक्याचा विद्यमान कुणी असो आमदार असेल त्या आमदार काय करतो दिल्लीमध्ये जातो दिल्लीतून ज्या योजना येतात त्या योजना घेतो तिथून योजना घेतल्या भाऊ की गल्ली गल्लीमध्ये राबवतो कोण आमदार कळते ना ज्या योजना तिथे प्राप्त झाल्या त्या तिथून दिल्लीतून घेतो आणि गल्ली गल्लीमध्ये राबवतो कोण दमदार आमदार म्हणजे दिल्लीतून घेतो गल्ली गल्लीपर्यंत राबवतो हे जसं एक कार्य पण आमदार एवढंच नाही करत गल्ली गल्लीमधून ज्या काही ज्या नोटिसा येतात रस्ता नाही डांबर नाही संडास खाल्ले आपलं म्हणजे गेले घरकुल नाही आले म्हणजे गल्ली गल्लीपर्यंत ज्या काही अडी अडचणी असतात त्या गल्लीतून आमदार घेतो आणि पुन्हा दिल्लीपर्यंत घेऊन जातो हे ज्वलंत उदाहरण कोणाचं तर अजितदादाचं लँडिंग झालं आणि काय सापडलं तर फक्त कागद सापडले मग बोलणं कळतंय ना तुम्हाला मी काय त्यांचा फॅन नाही पाहते नाही फॅन नाही मग सांगायचं मला हे का त्यांच्या विमानात तुम्हाला काय सापडलं कागद सापडले मुद्दा एवढाच घ्या म्हणजे गल्ली गल्लीमधून जे कागद भाऊसाहेब महाराज गोळा केलेत ते दिल्लीपर्यंत घेऊन जायचे म्हणजे इथून घेतात तिथून येतात तिथून प्राप्त झालं थोडं खातात म्हणा तिथून प्राप्त झालं मग इथपर्यंतच घ्या तिथून प्राप्त झालं की गल्लीपर्यंत आणतात म्हणजे मला सांगायचं असं आहे इथून घेतात एक काम करतात तिथं सोडायचं तिथून घेतात दुसरं काम करतात इथं पोहोचायचं तसं तुकोबाराय म्हणतात जीव देवापर्यंत जाऊ शकत नाही
आम्ही जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आम्ही काय केलंय, आम्ही त्यांचेच अवतार आहोत. जे जीव आहेत ना, त्या जीवाची जी काही प्रार्थना असते, ज्या जीवाच्या काही मागण्या असतात ना, त्या गल्ली गल्लीमधून घेतो, त्या इथून घेतो, वायभूतीमधून घेतो, नामस्मरणाच्या घेतो, मागण्या घेतो, सगळ्या मागण्या आम्ही घेतो आणि देवापर्यंत जाऊन तिथे पोहोचवतो. आणि मग महाराज देवापर्यंत पोहोचवतो, नुसतं इथल्याच काय मागण्या, पण देवाने दिलेले फळ कुठं गेलेत? तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे मज धाडिले निरोप, मार्ग हा सोपा सुखरूप, सुखरूप मार्ग सोपा म्हणून मोडून या वाटा, सूक्ष्म मधुस्तर केला राज्यभार चाले यायचा. म्हणजे भगवान परमात्म्याकडून ज्या योजना आल्या सुख प्राप्त करण्याच्या, त्या योजना आपल्याला कोणी दाखवल्या? तर त्या संतांनी दाखवल्या. मग संत कोणाला म्हणावं? चला महाभारतामध्ये भजन करा विठ्ठला. संत कोणालाही म्हणून चालत नाही. कपड्यावर जाऊ नका. ज्या बाबाचे कपडे चांगले, काट मोठा, तो बाबा खोटा. आपलं म्हणजे एवढं काय नसतं. आमच्या नरेंद्र बाबा गुरुवाचा एक व्हिडिओ आलता पहा, ज्याच्या गाथा आणि हरिपाठ पाठ आहे त्याचे धोत्र फाटलेत. मग बोलणं कळते ना, ज्याचा गाथा आणि हरिपाठ पाठ आहे, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे भाऊसाहेब महाराज, त्याचे धोत्र फाटलेत. आणि ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्याचा कोट 4000 आहे. कळतं ना तुम्हाला माझं बोलणं? कळतं ना. कपड्यावर जाऊ नका. वरी भगवा झाला नामी, वरी भगवा झाला नामी, वरी भगवा झाला नामे, वरी भगवा झाला नामे. तरी वश केला कामे, त्याला मानू नये साधू, जगी विटंबना बाधू. वरी भगवा झाला नामे, त्याला मानू नये साधू. आकाश बाबा सर त्याला म्हणू नये साधू. आपलं साधू आता जमून आलं बरं का. ऐका, वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे. वरती भगवं वस्त्र परिधान केलं त्याला साधू म्हणत नाही. अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. जो फार वरवर बोलतो, देव याचना करतोय, भगवत भक्त आहे, भगवान परमात्माकडे आम्ही जातो, आम्ही तिथपर्यंत जाऊन येतो, लावा समाधी. अजिबात तो खोटा आहे. समाधी लावणार सांगणार खोटा आहे. हा, फक्त खरा कोण आहे? वारकरी संप्रदाय. विठ्ठला मला टीका नाही करत. असं बोलून आपण बोलायला मोकळे त्याच, कारण आपलं आडनाव ढोकलंय. विठ्ठला आता ऐका, वरती बोलणाऱ्याला त्याला साधू म्हणायचं नाही. चला महाभारतात सांगितलं मी तुम्हाला. आता ऐका, भगवान परमात्मा म्हणणे अर्जुनामध्ये वादविवाद संवाद चालला. अर्जुन सांगायचा, जायते वर्ण संकरा पतंती पितृयशा लुप्त पिंड क्रिया. काय सांगतो तू? यांना मारायचं? मारू शकत नाही. माझ्या हातानं कस काय पाप करीन? देव म्हणलं गपचित बस. नानु सोचंती पंडिता हा गता सुन गता सुंच, नानु सोचंती पंडिता हा प्रज्ञावाशंश भाषसे. येडात ना तू, तू एवढा बोलतोय, तू साधू नाही. अर्जुन म्हणलं काय म्हणले? अरे लय गप्पा नको आणू. साधू सारख्या नानु पार शिशुरुष्टाशी वारस नाही, जायती वर्ण संकरान पतंती पितृयशान, युद्ध करणार नाही, मारणार नाही, आणि ते चुलत भाऊ येईन, आते भाऊ येईन, मामे भाऊ येईन, हे मेले तर त्यांच्या बायका विधवा होतील, मी कसं मारणार त्यांना? देव म्हणले साधूपणाचं आव्हान नको. हरिनाम जपना पराय मला आपणा हे वरवर दाखवू नको म्हणले. वरवर नार्यान धोतर गेलं वाऱ्या, वर बोलू नको. अर्जुन म्हणलं कस का देवा? वर वर बोलायचं नाही, तू साधू नाही. अर्जुन म्हटले देवा मारू शकत नाही, साधू नाही, काही नाही. वेळ कमी साधू सांगतो आपलं काहीच नाही म्हणले. माझ्या मुद्द्यावर असं ये, मी समोरच्याला मारू शकत नाही. देव म्हणले साधूचं आव्हान नको अर्जुना, मला माहिती तो गुपितल्या गोष्टी काय काय. देव येतो न सांगता तुम्हा कळ येते अंतर, विश्व विश्वंभर परिहाराची न लगे जाणे अंतरीच्या खुना. देवाला काय कळत नाही, देवाला सारं कळतंय. गेले ते आता. हा कळतंय तुम्हाला माझं बोलणं? हा लक्षात घेऊन ऐका. मग कीर्तन ध्यान देऊन ऐकायचं तर कीर्तन कळतं बरं का. हा माझं बोलणं ऐका आता. मग लय फार साधूची गप्पा मारू नको. मारावं लागल गपचित धनुष्य बांधून ते ठोकून पाहू काय होईल ते. मी आहे तुला काय करायचं?
मी आहे ना माग, तुला काय करायचं? तू बोलतस बरेच कीर्तनकार म्हणत्या, तू म्हण रे मला नाही रूप पाहत आहे, तू म्हण मी आहे ना तो वर्णन करायला. मग पार स्वर भास्करण गान गंधर्वण गान कोकिळान त्याला त्याचा काही अक्कल नसते, पण मग याला येत नाही, बाकी मुद्दा काही नाही. आता ऐका, मला तिकडे जायचं नाही, लक्षात द्या, पण जातो थोडं मी कधी कधी. आता ऐका, ऐका नाही, लय गप्पा मारू नको, तुला मारावं लागल, साधू बनू नको. अर्जुन राहिला 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 आणि अर्जुन 8:15 म्हणे काय बोलत तू? हा जागे तुम्ही, युद्ध 8:15 होतं तरी हा म्हणते राव तुम्ही, आमचं झाला सांगायचा धन तुमचा. विठ्ठल विठ्ठल अजिबात नाही, मारू शकत नाही. गपचित मार, साधू चावू नका. अर्जुन राहिला, 8:15 वाजेची वेळ होती. कीर्तन करते म्हणे यार पटकन सांग पुढलं काय. आता ऐका सांगतो. मग ते म्हणे भाऊ देवा साधू बन नको, साधू बन नको. साधू काय तुला म्हणावं का? सांग साधू कोणाला म्हणतात? देवानं श्लोक निर्माण घातला आणि देवानं सांगितलं आद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेवच निर्ममो निरंकार समदुःख सुखाक्षमे. साधू त्याला म्हणावं आद्वेष्टा सर्वभूतानां, आद्वेष्टा सर्वभूतानां, भूतानां सर्व द्वेष्टा आद्वेष्टा. कळतं ना माझं बोलणं? निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमे. दुसऱ्याच्या सुखात जो सुख मानतो तो साधू एक, दुसऱ्याच्या दुःखात दुःख मानतो तो साधू दोन. सर्व भूतांच्या ठाई जो सर्वांना जे जे भूतां परस्परे पडो मैत्र ज्ञानवरच प्रसादंत पाठ असेल ना. आता हा कळतं ना माझं बोलणं? कोणी दिसला तरी त्याला तो साधू वाटतो, कोणी दिसला तरी समोरच्या एखाद्या रेड्यामध्ये सुद्धा जो त्याला देव बघतो. दया करणे जे पुत्रासी तोची दासानी दासी, तुझी साधू ओळखा देवते दया करणे जे पुत्र सीतेची दासानी दासी, तुझी साधू ओळखावा देवते तेजे जाणावा. जे करंजले गांजले त्याज असं काय होतं ते असं होते, मला नाही येते एवढं आहे की नाही. जे करंजले गांजले दया करणे जे पुत्राचे तेची दासी आणि दासी. नाही पाहू नका आकाश बाबाच्या जरा अवघडच डकर राहते ते कधी कधी, आहे की नाही? आता ऐका, पण माझं येते म्हणून त्या माणसाला मी नेहमी सांगतो आहे की बरेच काय तुम्ही आकाश बाहेर का झाला? अरे तो आहे ना क्वालिटी ना, तुला काय नाही तो सत्यानाश करायला. विठाला विठा तुम्हाला एक सांगू का, किती दूर लुटू द्या, जिथं क्वालिटी ना तिथं किंमतच. आता ऐका, वा वा धन्यवाद विठाला विठाला. मला वाटलं जय विठ्ठल झालं टाळावायचं कधी, पण साथ दिली बरं का, प्रतिसाद पाहिजे असं. आता ऐका, आद्वेष्टा सर्व भूताना देवाने श्लोक निर्माण घातला. कोणाला साधू म्हणावं? आद्वेष्टा. आता दोन प्रकार पडतात. कोणते? द्वेष्टाची द्वेष्टा करणारा एक वर्ग आहे आणि आद्वेष्टाची आद्वेष्टा करणारा दुसरा वर्ग आहे. द्वेष्टाची द्वेष्टा काय? यानं मला मारलं ना मी त्याला, बोला ना, यानं मला त्रास दिला ना मी त्याला त्रास देणार. आणि आद्वेष्टाची आद्वेष्टा करणारा वर्ग कोणी किती त्रास देऊ द्या तरी त्याच्याकडे लक्ष द्यायची नाही. निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा. एवढा त्रास होऊन सुद्धा समोरच्या त्रास न देणं हा आद्वेष्टाची आद्वेष्टा करणारा वर्ग. पण एक वर्ग हा पाहिला लय खतरनाक आहे, द्वेष्टाची द्वेष्टा करणारा वर्ग. यानं मला तारीख दिली ना, कळतं ना बोलणं, मी त्याला तारे यानं मला आयर केला ना, ती आयर कुठे गेली? मी त्याचा आयर करायचा. हा माझ्या पोरीच्या लग्नाला आला ना, बोला ना, मी त्याच्या पुढचं. हा माझ्या याच्या कार्यक्रमाला आला ना, मी त्याच्या, बोला ना, याच्या कार्यक्रम. हा माय मावतीत आला ना, जागे तुम्ही विठाला विठाला. जाऊ द्या, द्वेष्टाची द्वेष्टा करणारा वर्ग आपल्याला पाहिजे नाही, पण आद्वेष्टा सर्व भूताना ऐकून त्याला साधू म्हणावं. मग महाराज खरं आहे का? हो साधू त्याला म्हणावं, बाकीचे माधू म्हणा. मग ऐक इथले सोडून आपलं कसं आकाश बाबा इकडे आला का मग तिकडचे तिकडे गेलं मग
वारमे साहेब दुसऱ्या आणत्या कुडून लक्षात घ्या माझं बोलणं. त्याला कोणालाही साधू म्हणायचं नाही. आता मागणारे बरेच आहे त्या ताई बाई तुझ्या सोन्याचं आणि तुझं पटत नाही, भांड्याला भांडं लागतं, ऐक नाही तुझा नवरा तुझा ऐकत नाही, हे म्हणते करय बाबा करय तो तर गण मुठीत होता बा पण तर गेला. हे प्रत्येकाच्या घरात, त्याला साधू म्हणायचं नाही. हात दाखवत फिरूच नका ना. बोलणं करून तुम्हाला आपले हात इतके पवित्र आहे, आपल्या हाताला ज्या टाळाचा स्पर्श झाला ते टाळ सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या हातातून आलेली. कोणाकडे कशाला द्यायचे अजिबात नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या. आता ऐका, चला मला तिकडे जायचं ना, देव सगळ्याचं कल्याण करू. नाही कल्याण करतो भिवंडी होईल आहे की नाही. पण आता ऐका, साधू कोणालाही म्हणायचं नाही. साधू कोणाला म्हणायचं, देणारा जाणी हाची धंदा, देणारा जाणी हाची धंदा, देणारा जाणी हाची धंदा, देणारा जाणी हाची धंदा. हे गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. देणारा जाणी हाची धंदा, देणारा जाणी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. देणारा जाणी हाची धंदा, दिनारा जाणी हाती धंदा. सर्व भूती पाएक वासुदेव, सर्व भूती पाएक वासुदेव. सर्वभूती पाएक वासुदेव, सर्वभूती पाएक वासुदेव. पुसोनिया धावतेचा, तोची संतचा धूळ कावंतिका, तोची संतचा धूळ कावंतिका. हे अंगी खेळे दैवत, अंगी गेले दैवत, अंगी खेळ अंगी गेले दैवत. रात्रहीन कळे, दिवसहीन कळे, रात्रहीन कळे, दिवसहीन कळे, रात्रहीन कळे, दिवसहीन कळे, रात्रहीन कळे, दिवसहीन कळे. अंगी गेले दैवत, अंगी गेले दैवत. अंगी खेळ दैवत. दैवत. तिन्ही प्रमाण टॉपचे झाले. दिनाराजाने हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे, बाबाच प्रमुख आता सर्वभूती पाये एक वासुदेव. पुसुनिया ठाव अहंतेचा, तोची साधू ओळखावा. निका ऐक नाही, निका ओळखावा तोची साधू, अहंतेचा ठाव पुसोनीचा जावा. पण महाराज म्हणतात सर्वभूती एकच पावा तो वासुदेव. ऐक नाही. आणि तिसरं प्रमाण असं, रात्रहीन कळे, दिवस नाही केळे, अंगी खेळे दैवत. रंग रंग पांडुरंग रंग विठला, 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 रंग रंग पांडुरंग रंग विठला. वा वा. रंग रंग पांडुरंग रंग विठला, रंग रंग पांडुरंग रंग विठला. हे गोविंद 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 गोविंद. हे गोविंद 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 गोविंद. लागलिया चल, लागलिया चल. गोविंद 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 मना लागलिया चुलता. बस पुन्हा उद्या दुसरं ऐक ना. आता पोटा पाण्याचं दुसरं गाणं. विठ्ठल आता ऐक नाही, तेवढं सुज्ञ पाहिजे, ऐकणारे बी तेवढे सुज्ञ पाहिजे, आणि वैचारिक बुद्धी तशीच पाहिजे.
ऐक नाही कीर्तन काहीतरी पाहिजे ना, काही कळलं पाहिजे तर कीर्तन देऊन बसायचं की नाही. मला एक आता भेटले तिथे आता ते म्हणे मला कुठं चालले काका ते, आम्ही आता पांडूर आम्ही गाडीत होतो ते मग कुठं चालले काका ते म्हणे 2 घास हाती लागले पाहिजे. काय बाबा कीर्तन यासाठी यायचं का बरं? अरे लवकर आला पाहिजे बाबा. आकाश बाबा हे एवढे नावं फोटो काढून घ्या बरं, कॅमेरावर यांचे फोटो फिरवा फिरवा एकदा फिरवा. हे आता एवढे बरं कीर्तनाला 60 आहे म्हणजे कीर्तनाला 8 आहे, जेवायला 60 आहे. आज आहे तुम्ही पहा जेवायची वेळेस किती येतात. बाकी तुम्हाला पाहायला मला पान फुलवा आज नाही, पण तुमच्या फिरावला कोण कोण कीर्तनाला एवढ्याचं लगे ओझ्या बेरोजगार यादी मी नाव घेऊन टाका. विठाला 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 गोविंद आसनी गोविंद शेनी गोविंदा त्या मनी. मनामध्ये एकच ध्यास असतो साधूचा, फक्त देव प्राप्त व्हावा. म्हणून महाराज म्हणतात त्यांनाच संत म्हणा ज्यांचा हेतू फक्त भगवान परमात्मा आहे. अभंगाचं प्रथम चरण. ज्यांचा हेतू विठ्ठल भगवान परमात्मा ज्यांचा हेतू आहे त्याला संत म्हणा. तुम्ही खऱ्या साधूकडे गेलं का त्यांना काही घेणं देणं नसतं, काही घेणं देणं नसतं त्यांना. त्यांचा हेतू फक्त एक असतो भगवान परमात्मा प्राप्त करणं, देव मिळाला पाहिजे. कायमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत. कायमी उद्धार पावेल काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे काही खंडेल. ऐक हे त्याचा द्रुपदी. करा समाधान चित्त माझे पण काय मी उद्धार पावे. मनामध्ये फक्त एवढी तळमळ, देव मिळाला पाहिजे, देव भेटला पाहिजे, एवढाच हेतू. आता काहींचा हेतू चांगला असतो, कार्य चांगलं नसतं. काहींचं कार्य चांगलं असतं, हेतू चांगला नसतो. 4 वर्ग आहेत. काहींचं कार्यही चांगलं आहे, हेतूही चांगला आहे. 4था वर्ग असा आहे, कार्यही चुकीचं आणि हेतूही चुकीचा. लक्षात नाही का? 4 मुद्दे सांगतो. आता इथं हेतू आला म्हणून सांगतो बरं का. कधी कधी मी तुम्हाला 2 सांगितलं किंवा अभंग म्हणताना सांगितलं पहा. त्याची संत ज्यांचा हेतू किंवा ज्यांचा हेत विठ्ठल आहे असं बोलताना सांगितलं होतं. नको पुन्हा नंतर बाबा असं म्हणलं होतं काय इथंच उलट पालट. आता ऐका, हेतू सांगायचा मला. काहींचं कार्यच चांगलं आहे पण हेतू वाईट. हेतू 100% वाईट आहे. कीर्तन करतोय, कडक कपडे घातले, भगवान परमात्मा हळूहळू सांगितला पण 5 कमी पडले, वड्यातून रिटर्न आला. कार्य चांगलं होतं, हेतू वाईट आहे. बोललं कळत तुम्हाला माझं? हा
तुम्ही हसणारच याला, तुम्ही काय तुकोबारा चुलते आज काही नाही, पण आमच्यावर घेतो. मला बोलणं कळते ना तुम्हाला. फार सुंदर आहे. अरे उसळ उसळ, बुंदी 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 उसळ. कार्य दिसायला चांगलंय, कवाड राहायला हेतू वाईट अंगठी दाखवू राहिला. बोलणं कळतंय तुम्हाला. जरा तुम्ही सुधीत आहे का? फार टेन्शन आहे तुम्हाला. हप्ता 5 तारखेला, आता कुठं टेन्शन घेताय? कळतंय ना तुम्हाला माझं बोलणं. आता ऐका, हा वर्ग कसा आहे, कार्य दिसायला सुंदर आहे, हेतू मात्र याच्यातून वाईट आहे. दुसरा वर्ग असा आहे, कार्य वाईट आहे, हेतू चांगला आहे. ए महाराज आहे दीपक महाराज, पोरं टाकून त्याचे लय धुतो म्हणजे पोरं. कार्य दिसायला वाईट आहे, पण भाऊपट ठेव, 2च वर्षात कीर्तन हा ब्रँड आहे. हा बोलणं कळलं तुम्हाला. छातीला हात लावून तोच माणूस बोलतो जे करून दाखवतो, नाही तर बोलेल तो करेल काय? हा म्हणून निवडून दिला काय? विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आता ऐका माझ्याकडे या, तिकडं नका जाऊ कुठं. ऐक ना, आता ऐका, दिसायला कार्य वाईट आहे. शिक्षक शाळेत विद्यार्थ्याला मारतो, काय रे याला याला पुरं सोर आहे की नाही, दयामाय ऐक नाही, नुसता मारतो. अरे पण मारलं, कार्य दिसायला वाईट आहे, पण आज तो टॉपचा कलेक्टर झाला, हेतू मात्र शुद्ध आहे. कळतंय ना तुम्हाला? कार्य दिसायला वाईट आहे हो देवा. कुठे कीर्तन का, कुठे लाइटिंग जोडत्या, कुठे काय सप्ताह काय एवढा मोकळ्या पट्टांगला तो देव कुठं राहिला, सप्ताह कुठं? अरे कार्य आमचं दिसायला वाईट दिसू द्या रे, आमचा हेतू चांगला आहे, आम्हाला भगवान परमात्मा भेटला मिळाला पाहिजे. बोलणं कळतंय तुम्हाला? वाईबुद्धी कर. ए तरुण पोर आले रे सप्त्यात सगळे, हे बाबा भर तो बाबा भर. कार्य दिसायला वाईट आहे, पण तरुण पोर नाचून कुदून पब्लिक वाढली. महाराज कीर्तन चांगले झाले, सगळं चांगलं आहे, हेतू सुंदर आहे. 9 ते 11 वेळ होते आमचे, बरं काय व्याय पिळून यायचो आम्ही, बरं कीर्तन बसवायचो, हा मस्त यायचं. अरे निम्मे झोपायचे ना, कार्य दिसायला चांगलं, हेतू वाईट होता ना. 7 ते 9 घेतलं, गाय पिळून आले, दूध घालून कोण आले, कार्य दिसायला चुकीचं आहे, हेतू चांगला आहे ना, जेवून जाते सगळं गाव. मा बोलणं कळलं तुम्हाला? मी सांगितलं आधी, आपण बोलायला मोकळे, कारण आपण ढोकले. कळतं ना मा बोलणं तुम्हाला? वर्ग एक असा आहे, कार्य दिसायला वाईट आहे, हेतू सुंदर आहे, हेतू सुंदर आहे. तसं कुत्रा हा एक प्रकार बघ याच्यात. कुत्रा असं आहे, कार्य दिसायला कुत्र्याचं सुंदर आहे, पण कुत्र्याचा हेतू वाईट आहे. म्हणजे रक्षण आहे पण भक्षण वाईट आहे. एखादं आपल्या घरी पाळलेलं कुत्रे, पाळलेलं आहे की नाही, त्याला जर आपण 5 पकवानं दिली, आज आमच्या घरी मांडी होती महाराज, आहे की नाही, म्हणजे 5 पकवान जर त्याला दिली, मांडे भजी कुरडे सगळं, कोणाला? बोला बोला बोला, ऐका ऐका, कुत्र्याला. कोणी मालक असू द्या जगातला, त्याच्या घरच्या टॉम्या पिल्या कुल्या जे जे नाव असेल त्याला, याने काय एका बच्चू ठेवलं होतं, आहे की नाही, आहे की हा का? म्हणजे त्याला कुत्र्याला ताट वाढून द्या तुम्ही, 5 पकवान. कोणाला? बोला नाही बोललं तर कळत. आपसात बोल, लग्न व्हायच नाही तो नाही, इकडे पाय. आपसात बोललो इकडे पाय, इकडे पाय. एकच मी असं म्हणलो होतो, आतली चड्डी ते मला नाहीच म्हणजे. आता का विटाला विटा कीर्तन दरिद्रेवान नाही बसायचं, कीर्तन मोकळे बसायचं. तो सुन तुला आता कलम काढली मग कीर्तन सांगते, ऐक नाही मोकळं राहायचं कीर्तन, टेन्शन नाही घ्यायचं. आता ऐका, रक्षण चांगलं आहे, कुत्र्याचं भक्षण वाईट आहे. आता ऐका, कुत्रे घरातलं, मालक खुश झाला, अरे शिळ्या भाकर इमानदारी करतो, घर आपलं घर राखतो रात्रभर, शेजारचे सुद्धा कुत्रे येऊ देत नाही. ते उखडे मुतात म्हणे त्याला येऊ देत नाही शेजारच्या कुत्र्याला. अर्ध्या भाकरी शिळ्या भाकरी इमानदारी, त्या मालकाला दया माय आली. कोणाची? बोला ना, कुत्र्याची. कोणाला? अर्ध बाकी भेटलं बरं का. आता ऐका, कुत्र्याला दया माय आली, तरी म्हणत्या मालकाला कुत्र्याची दया माय आली. इकडे पहा मायकडे, मालक म्हणला अरे अर्ध्या भाकरी शिळ्या भाकरी इमानदारी करत, आज आपल्या घरी मांडे, याला पुरणपोळी 5 पकवानं जेवण देऊ म्हणले. प्रमाण लावून द्या तुम्ही, तासून ठेवा. 5 पकवान द्यायची. कोणाला? कुत्र्याला. मालकानं ताट बनवलं द्यावा. ताट बनवलं आणि कुत्र दारापुढे बसलं होतं. रक्षण चांगलं आहे पण काय वाईट आहे? भक्षण वाईट आहे. कार्य दिसायला सुंदर आहे पण हेतू वाईट आहे, लक्षात ठेवा. भाऊसाहेब महाराज, अंकुश बाबा कुत्र्याला ताट करून दिलं मालकानं. 5 पकवान होते दादा, 5 पकवान ताटात होते. ताट करून दिलं कुत्र्या पुढं. कुत्र्यानं पहिलाच घास भाज्याच म्हणला, अरे कांदा भजी म्हटलं. 1 नंबर लागला महाराज भजा. कोणाला? कुत्र्याला. काय कण दिल तर
थोडे पैसे राहिले फेटायचे फक्त कीर्तन फेटून जाईल हे जे विठ्ठल पण फेटून टाकतो आपण आता ऐका मालकाने ताट दिलं कुत्र्याला पहिला घास घातला भाज्याचा पुरणपोळी कुत्र्यानं धरली आणि टाकली कशात मनानं गुळवण्यात मनानं कशात कुत्र्याच्या ताटात किती पक्वान होते 5 पक्वान होतं कुत्र्याला ताट कोण दिलं मालकानं कुत्र कशाला बसतो आता जेवायला कुत्र्यानं काय टाकली पुरणाची पोळी किंवा मांडा त्याच्यात टाकला पण आता ऐका त्याचा भाऊबंद त्याला पुढून जाताना एक कोंबडी घेऊन जाताना दिसला तरी त्याचे चित्त हाडावरी तरी त्याचे चित्त कुत्र्याचे भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी तरी त्याचे चित्त हाडावरी कुत्र्याचे भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी तरी त्याचे चित्त हाडावरी कुत्र्याशी का म्हणलं तुम्हाला कळवलं पाठ असा आहे श्वानाचे भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावारी तरी त्याचे चित्त हाडावारी श्वानाशी भोजन दिले पंचामृत कार्य दिसायला सुंदर आहे हो त्याचं घर पाळतंय पण जरा हेतू वाईट आहे दिसलं का पळतय बोललं कळ तरी त्याचे चित्त हाडावारी अरे ताटात 5 पक्वान नाही काय पाहायची गरज आहे बोलणं कळतं ना तुम्हाला माझं म्हणजे कार्य दिसायला सुंदर आहे हेतू वाईट आहे कीर्तनात बसणार रे अरे घरचं पहा रे उलट चिंगला दाबायचं म्हणे मोंढ्यात घालायचं कार्य दिसायला कीर्तनात हे तर वाईट आहे ना आणि कीर्तनात काय पाहिजे चित्त जवळ पाहिजे काही करा तुम्ही काल ऐकले नामाचं सगळं चित्त नाही नामी हे तरी ते रे चित्त नाही नामी चित्त नाही नामी तरी ते चित्त नाही नामी त्रिवेणी संगमे नाना तीर्थे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ अरे कार्य किती सुंदर आहे आणि 4 धामी यात चाललं पण नर्मदा परिक्रमाला गाडीत बसून कार्य दिसायला सुंदर आहे कांदे लावले तिकडले कांदे मग ते वाळले असं आता तळ्यातलं पाणी काय पुरायचं का आता अर्धे सोडून द्या म्हणजे मला बोलणं कळलं ना गेला कुठं देवाला मग काय पाहिजे हेतू दिसायला आपलं कार्य दिसायला सुंदर देवाला चालले हो चित्त म्हणजे हेतू वाईट आहे एक लक्षात ठेवा कार्य आपल्याला चुकीचं दिसू द्या पण आपलं हेतू शुद्ध असलं पाहिजे असू द्या ना धोतर पाडेल त्याला काय होतं पण चाल काढलं मागाल टरा घाम फुडतो हा असं लागतं त्याला कसं आहे ते असं आहे कसं कळलं तुम्हाला मग बोलणं आता ऐका म्हणजे कार्य वाईट आहे पण हेतू चांगला आहे एकदम चांगला आहे चांगला नाही एकदम चांगला आहे तिसरा वर्ग असा आहे कार्य वाईट आहे हेतू वाईट आहे तारीख येत नाही घेतली तर कॅन्सल करतो आपलं म्हणजे बोलणं कळलं तुम्हाला मग म्हणजे वर्गणीत येत नाही हिशोबाला पाहिलं हेतू म्हणजे कार्यही चुकीचं आहे हेतू चुकीचा द्यावा पंगतात येत नाही उसळ शिजली नव्हती घेणं नाही तुला काही देतो त्याला हा म्हणणं चांगलं निवास दळभद्रे लोक महाराज काही आणि ते वय घेतात तुम्ही एवढी कमिटीचे आपलं को वय नको भाऊ आपल्या आधी घरचा सत्यानाचे वय कोण घेतो घेत नाही तर म्हणजे आणि घेत त्याला नाव काढ ठेवतो मग बोलणं कळतंय ना तुम्हाला सारा काय उगत तो आवत लिहून दिलं का तू गपचित बस ना आपलं मुकाट्याना कळलं ना होते चांगलं ना चांगलं होत्या कार्य सुंदर असू द्या हेतूही सुंदर असू द्या काहीच कार्य वाईट हेतूही वाईट स्वराचा पत्ता नाही माईक सोडित नाही अरे काय एक अरे इतके दळभद्रे लोक भेटतात कधी कधी आम्ही एका कीर्तनात होतो महाराज कीर्तनकार नाव नाही सांगत तुम्हाला पण एक गायक माहिती शेजारी आता तालुक्यात सगळ्यात उंचीच गायक येतो म्हणजे उंच दिसणार आता ऐका नाही नाव ना घेऊ गपची बाजा आता ऐका महाराज ऐका ना आता किती लोक असावं महाराज
आणि आपणच गाळू हळूहळू लोभ आणता नाही म्हणा लोभ आणता. अरे कीर्तन प्रमाण आपण गाळू गाळू म्हणायची फार चळू चळू नाही गाळू गाळू म्हणायची कीर्तन. हा महाराज वाळू आली मंडप उठला तर माणसानं सगळं जास्त जीव घेऊन पाहायला लागले. हा गडी माईक घेऊन पाहिला. अरे माईक ठेवलं काय म्हणजे काय सांगावं तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलचा दोष नाही, तो काठीचा दोष आहे. विठ्ठल विठ्ठल आता ऐका आता ऐका. आणि असलं पाहिजे तसं आहे की नाही. लक्षात ठेवा कार्य वाईट इथेही वाईट. कीर्तनाला पुढं बसलं मागं बसलं पाहिजे. हा या आवारात बसलं पाहिजे. तुम्हाला धन्यवाद आहे तुम्ही आवार सोडून नाही बसला. कार्य सुंदर असावं हेतुही सुंदर असावं. पण चौथा वर्ग असा आहे कार्यही सुंदर आहे हेतुही सुंदर आहे. कार्य काय सुंदर आहे फक्त एकच गोविंद 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 गोविंद. कार्य सुंदर आहे भगवान परमात्म्याला आळवतात. हेतू काय देव मिळाला पाहिजे. देव कृपा करील मज देव कृपा करील मज काय लाज रागिल काय लाज रागिल मला जमा लागलं मी काही लोक मला तुम्ही वाजत होती आता लोक इथे यायला लागले परवडत नाही बघून आलो इथे. कार्य सुंदर आहे चौथा वर्ग हेतूही सुंदर आहे. मग ते संत आहेत ज्यांचा हेतू विठ्ठल निळोबारा म्हणतात तेच संत ते संत आहे. ते 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 संत आहे. कधी कधी कमिटी बसते ना ते महाराज कीर्तन करतो ते 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 नाही का ते 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 कळलं तुम्हाला. ते तसं तसं निळोबारा म्हणतात ते ते तेची एकदा नाही म्हणले दोनदा म्हणले तेची संत तेची संत दोनदा दोनदा म्हणण्यात परिणाम काय नकाना जो भाजणारा आजच्या दिवस मग घरी विठ्ठल विठ्ठल नका जाऊ. नाही नाही गावात सोमवारचं भजनी म्हणेन टाळून चालेल का नाही नकान जाऊ सकाळी शेण करून नकान जाऊ. पण ते तर ते म्हणतात नाही नाही जावं लागेल म्हणेन बाजी मठात आपल्या शेतारी कोण थोडी आपलं कोण टाळ वाजीन नाही जावं लागेल बाजार नकान जाऊ नाही जावं लागेल नक्कांना जाऊ थांबलं घरी पाहत्या काय परिणाम हा दोन शब्दाचा आहे. तसं निळोबारा आहे म्हणतात तेची संत तेची संत ज्यांचा हित विठ्ठली त्यांचा भगवान परमात्मा हाच जर येतो असेल ना काय करतात संत काही करत नाही. देव मिळवण्यासाठी फक्त नामाचा उच्चार सांगतात नामाची महती सांगतात दुसऱ्याची नाही. नेनती काही ताना तो ना नेनती काही ताना तो ना नेनती काही ताना नेनती काही ताना तो ना 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 नाम सरे नाम तो रे नाम सरे नाम सेवा तो सेवा तो नेनती काही ताना तो ना नेनती काही ताना तो ना नाम सरे नाम स्मरणा वाचुनी नेनती काही ताना टोना नेनती काही ताना टोना रे अत्यंत गोड प्रमाण दिलं पहाडी रागात. नामस्मरणा वाचुनी धरणा हे ना हे ना रे नाम ना नेनती काही टाणा टोना टाणा टोना नामस्मरणा वाच
वाचुनी नामस्मरण वाचुनी नेनती काही टाना टोना नेनती काही टाना टोना मला येतं पण थांबायचं नाही नाही तर आपलं मध्ये काय पाहतो आपल्याला येतं चांगलं येणे जमलं तर आपलं तिकडे चांगलं तुम्ही ऐक ना सर अजून नाही कीर्तन आहे तिकडे आपल्या कीर्तनाचे मग लांब राहत जवळ नाही राहत ऐक नाही ते लय भारी ना अरे काय पाहतो वाड्याला ज्याला स्वर नाही कळलं मग वाड्याला आता नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचून काय करतात संत टाना टोना अंगारे दुपार देत बसत नाही ऐ आला का फक्त देवाचं नामस्मरण कर याच्या व्यतिरिक्त काही करू नको काय करायचं देवाचं नाव काय काय बोलतात देवाचं नाव एक दोन विकेट घ्या तू काय देवाचं नाव एवढं मोठं आहे का अरे मग दगडाला पाना पुढत नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे पाषाणाला पाळा फोडी पाषाणाला पाना नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा इतकी ताकद आहे म्हणून संतांनी सांगितलं काही करू नका अरे काय केलं जडीबुटी देत नाही बसले वाल्या कोळी पातक करायचं काय करायचं अरे काय करू नको रे अर्धा क्षण घड संतांची संगती सगळं पाप धुवायची ताकद आहे ना ताकद देवाच्या नामामध्ये काही नाही केलं संतांनी वाल्या कोळ्याला फक्त काय सांगितलं नाम घे वाल्या कोळी महात्यारी जबर होतो पापी होता फार वाल्या कोळी महात्यारी नामी तारीला तू निर्धारी नामे तारीला तू निर्धारी घेत नाम विठोबाचे घेत नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे वाल्या कोळ्याला पुढी देत बसले नाही सुना आहे का पुढे नाही देत बसले वाल्या कोळ्याला एवढंच सांगितलं काय कर राम 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 वाल्या कोळे उलटा होता तो आपले वाली बाबा सरळे नावाने तो नाही उलटा होता काय काय लोक फार उरफड राहत्या तिने आपल्या सरळ नाही जमणार भाऊ तो कीर्तन पुणे बस एक येणार नाही अरे बाबा सरळ नाव घे राम नाव किती सरळ आहे कृष्ण तर लय अवघड आहे दिसायला भोळा पुढे नंतर तुम्ही घरी जाऊन मला आहे का नाही काहीच करू नको अरे राम नाव किती सरळ आहे सरळ म्हणायचंय आणि नावानं काय होतं महाराज मनाला एवढंच सांगायचं देवाचं नामस्मरण कर संतांनी तेच दिलं आपल्याला काहीच नाही अरे सरळ राम राम म्हण वाले काय जरा उलट होतो नाव गावाचं नाव नाही सांगत तुम्हाला ते म्हणले मी उलट म्हणाल नारद म्हणले उलट म्हणशील का बरं उर फाटायचं तू उलट म्हण काय म्हण मरा 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 काय तयार झालं मरा मरा म्हणायला लावलं काय तयार झालं देवा राम नाव तयार झालं रामाचं नाव घेतलं आणि वाल्या कोळ्याने काय केले रामायण रामा
वा वा. केले रामायण वाढली घन काय केलं नामस्मरणाचा शिधा दिला फक्त कोरडाच दिला ना फक्त घे ते का असं घे शिरा सगळं परतून मिरतून गावरून तुपात टाकून मग काय दिला हा कोरडं नाव रामाचं नाव घे उलट घे म्हणली तुला नाही सरळ जमत ना उलट घे काय कीर्ती झाली संतांनी केलेला उपदेश महाराज संतांनी दिलेली शिदुरी काय झालं कोळियाची कीर्ती वाढली गण केले रामायण रामाधी केले रामायण रामाधी कोळियाची कीर्ती वाढली गण अरे जो राजा रामाला आपण बसतो ना त्या रामाला यांना लिहून ठेवलं तसं वागावं लागलं बोलिले वाल्मिक तैसेची करीन वादकाला पैसे काय द्यायचे मला शेवटच्या 10ची मध्ये काही वाजू द्या महत्वाचं काय आहे की नाही मध्ये कोणतं चिंतन होत्या फक्त जनता दिली तेच 5 मिनिटं गुणांवादन करा शेवट पाकिटच भेटलं कळतं ना तुम्हाला माझं नाही आम्ही 6:30 आम्ही पाहून घेऊ काय आहे की नाही म्हणजे मला सांगायचं कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामादी काय झालं संतांनी नामाची शिदुरी त्या आपल्यापर्यंत दिली लक्षात घ्या आपल्याला हे कधी कळलं हे संतांनीच दाखवून दिलं आपल्याला म्हणून महाराज म्हणतात निळोबाराय म्हणतात खरे संत आहे ना खरे संत हे दुसरं काही देत नाही नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून नामस्मरणा व्यतिरिक्त काही काय करतात संत काय वाचेन आणि मला न भगवान परमात्म्याच्या चिंतनात डुलतात अभंगाचं तिसरं चरण काया वाचा मने काया
श्राद्धाच्या हाय की नाही. काया वाचा आणि मनी ध्याने कीर्तने किंवा ध्याने चिंतने डुल्लती. फक्त चिंतने चिंतने तद्रूपता आहे की नाही. चिंतन देवाच्या सारखं चिंतनामध्ये. आता याच्यामध्ये शब्दात फरक आहे बरं का. चिंता आणि चिता शब्द दिसायला सारखा आहे, फक्त अनुस्वाराचा फरक आहे. पण शास्त्र किती जड आहे बघा, लक्षात घ्या बरं का. चिंता या शब्दावर चिता आणि चिंता शब्दावर काय फक्त चिता चिंता समध्याता बिंदू मात्रे विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. काय सुभाषितकारांनी श्लोक काढलेला आहे. महाराज मग काय करतात संत, फक्त चिंतन करतात. फक्त चिंतन, फक्त देवाचं नामस्मरण सोडून काही करत नाही. ध्याने चिंतने डुल्लते. काय मंबाजी भावना मारून सुद्धा तुकोबारायानं फक्त देवाचं चिंतन केलं, सोडलं नाही. गोपाला पाटील गावीची ही लोक आता मज भीक कोण घाले विचार नाही केला. दुष्काळ आटीला द्रव्यनेला श्री एकण अन्न करिता मेली. तरी विचार नाही केला, तरी देवाचं नामस्मरण सोडलं नाही. कुंभराने बाळ तोडवेले पायी नवलाची गोष्ट ऐकस कै बाई. नवलाची गोष्ट ऐकस कै बाई. कुंभराने बाळ तोडवेले पायी. कुंभराने बाळ भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये इतके तल्लीन झाले, विचार नाही, भानच राहिलं नाही. महाराज स्वतःचे लेख रक्त भंबाळ करून टाकले. कोणी बोला ना, गोरोबा काकांनी. काय चिंतन करत असेल आपलं अवघड आहे. काचं चिंतन काचं काय. मला खरं सांगा बरं, आता इथून जर एखादी गाडी आली एखाद्या आमदारची, कीर्तन किती रंगात असू द्या, तुम्ही कीर्तन करा का पाशाल का गाडी का पाशा. खरं सांगा तुम्हाला माहिती शपथ, खरं सांगा काच चिंतन काच काय. उसळीचा वास आला तेव्हा कावळा शिवला. अरे अजून कावळा शिवले, तुला काय इकडे कळलं कावळा शिवला. तुला काय तू काय आग्यात वासत होता 1 वर्ष काय. म्हणजे त्यांच्यात आपल्यात फरक आहे भाऊ. मी प्रमाण सांगितलं दिन रजनी, त्यांच्यात आपल्यात फरक आहे. ध्याने चिंतने डुल्लती. अरे त्यांना फक्त एवढाच वेळ वाया गेला त्यांचा. कोणता चिंक जांभळी खोकला. इतकाची वेळ वाया गेला. वेळ वाया चालला म्हणून इतकाची वेळ वाया गेला. शिंक जांभळी तू खबर. आमच्या जीवनामध्ये आम्ही इतकं चिंतन केलं ना, आम्हाला ॲक्ची झालं, तेवढाच वेळ वाया गेला. आणि खोकला जर खोकून तुम्ही पहा. आता मी शिकलो ना, हा आहे की नाही. शिकलं मग पुन्हा हरिसिंगबामध्ये असं शिकलो आहे की नाही. म्हणजे शिंक आली आणि जांभळी आली म्हणजे खोकला आला. शिंक जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला. आपलं यांच्या उलटे रामकृष्ण हरी जांभळे राम राम राम. खोकला का रामकृष्ण हरी. उलट आहे की नाही आपलं यांच्या. आपलं उलट आहे. त्यांच्या सुखात बी आणि दुःखात तेच. किती चिंतन केलं. अरे दुःख झालं तर देवाला सांगू, सुख झालं तर देवाला सांगू. देवा सांगू सुख दुःख देवनेवा रील भूक. जाऊ देवाची जाऊ देवाची देव देईल
नेल जावा जाऊ देवाची गावा हो जाऊ देवाची गावा सुख जरी सांगायचं दुःख जरी सांगायचं देवाचं वर्मा दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते दुनिया से सताए लोग यहाँ सीने से लगा ले जाते जायचं असं तर देवाच्या दरबारात इतकं चिंतन केलं महाराज माणूस म्हणून जन्माला आले जाताना देव म्हणून गेले इतकं चिंतन केलं आहे की नाही आपलं उलट आहे आपण येताना देव म्हणून आलो पण जाताना जीव म्हणून चाललो मग वंशी जीव लोक एवढंच म्हणायचं भक्ती कीर्तन कळण मा तुम्हाला बोलणं काय भक्ती केली तू बरं आहे ना किती प्रसंग आले अरे आपल्या एखाद्या म्हणला ठेव टाळ खाली हा टाळ राही ना तू तिकडच झाक मारे कर मी चालू तू कोबराला काय नाही केलं महाराज काय नाही केलं तू कोबराचं कीर्तन सुरू झालं आणि मंबाजी बोना तुकोबरायला काठी खाली मारलं कोणी कोणी मग खाली बस रे चोंग्या खाली बस मी सांभाळतो तुम्हाला लग्न करू नये मला बिन लग्नाची आता होती मला बोलणं कळन तुम्हाला विठ्ठल संस्थेत लेकर आहे माझ्या बाकी काही नाही सांभाळतो मी असं दुसरं काय आता ऐक तुकोबरायचं कीर्तन सुरू मम्माजी बोलतो काय तुकोबरा काय तू काय म्हणले तू तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मंबाजी बोलणं काठी घेऊन तुकोबराला बदबद मारलं काय संत असेल महाराज किती चिंतनामध्ये मग्न असेल मंबाजी बुवा कीर्तनामध्ये मारत असताना जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे लक्षात घ्या तुकोबराला विना खाली ठेवू दिला नाही आता आम्ही खाली ठेवून नाचतो तो भाग वेगळा तुकोबरा विना खाली ठेवू दिला नाही इतका मार मंबाजी बुवानं इतकं बदबद मारलं तुकोबराच्या अंगावरचे एक सुद्धा जागा राहिली नाही की त्या जागेवरती वळ नव्हती तुकोबराच्या अंगाचा दाह झाला मारलंय मंबाजी बुवानं चिंतन सोडलं नाही देवा काय केलं यांनी प्रमाण सांगितलं तुम्हाला दया करण्याची पुत्रासी तेची दासी आणि दासी लक्षात घ्या मंबाजी बुवानं मारलं तुकोबरा घरी गेले त्या अंगावरती ओळ तशीच तुकोबरा दुसऱ्या दिवशी रावळामध्ये आले देवाच्या मंदिरामध्ये आलेत देवासमोर गाभाऱ्यामध्ये उभे राहिले तुकोबराचं कीर्तन सुरू झालं सगळ्या खांबा असे जे सभा मंडपात खांब होते ना प्रत्येक खांबाला एक एक तुकोबराचे ऐकणारे श्रोते असायचे आणि त्या श्रोत्यामधले मंबाजी भाऊ होते तुकोबराचे लक्ष गेलो सगळे आले गावातले अरे मंबाजी भाऊ नाही ना आणि आदल्या दिवशी मंबाजी भाऊ काय केलं काठी खाली मारलं होतं ते काय असं जाय तिकडं हा काठी खाली मारलं होतं मंबाजी भाऊना एवढं मारून सुद्धा तुकोबराचे काय मारत दया असेल तुकोबराने पाहिलं मंबाजी बुवाने शेताच्या टाळक्याला बनवून इकडे एवढं विना घेऊन रामकृष्णारी म्हणून घे मी आलोच म्हणले लगेच आता आत्ताचं कीर्तन कर तर म्हणलं 2 मिनिटं रामकृष्णारी म्हणा बरं मी येतो जाऊन चालेल का तुकोबरा पा महाराज काय दया असेल ज्यानं मारले तुकोबराने विना दिला आणि तुकोबरा पळ सुटले गावात लोक पाहायला लागले तुकाराम महाराज विना सोडून भजन सोडून तुकोबरा कुठं पळताय ज्या आरती पळताय त्या आरती 100% घरी काहीतरी झाला असेल लोक गेज लावतात पण गेज लावतात मग तुकोबरा निघाल पळत सुटली तुकोबराने जाऊन मंबाजी बुवाचा झाला मंबाजी बुवा मंबाजी बुवाची बायकोन मधून पाहिलं अर कार्यक्रम झाला म्हणले एक तर वाढवाई ऐकत नाही यानं तुकोबराला मारलं तुकोबरा 100% गाव जमा करून घेऊन आले म्हणले मंबाजी बुवा दरवाजा उघडा दरवाजा ठोकला मंबाजी बुवाचा कोणी तुका बरं आहे आदल्या दिवशी काय केलं मंबाजी बुवाला बायको हो धनी ते तुकाराम आलाय करा पुढं दरवाजा वाजवतोय दरवाजा ठोकतोय आणि मंबाजी बुवा बोलतोय मंबाजी बुवा स्वराच्या मनात चालले मंबाजी बुवा गेले दरवाजा उघडू मंबाजी बुवा पाटलून मागून उभे राहिले दरवाजाला तुकोबराने जणू का दरवाजा तुडतील गावात लोक भीती असते महाराज एक झाकासाठी 1000 झाकावं लागत भीती असते मंबाजी बुवा पाठ लावली पाय रवली पुढं तुकोबराने दरवाजा ढाकलेला नको महाराज मंबाजी बुवा पाठ लावून तुकोबरा म्हणतात मंबाजी बुवा निरोप घेऊन आलोय दरवाजा उघडा गरज आहे तुमची मला मंबाजी बाबा अजून म्हणतो काय गरज आहे तुला
100% तू ना म्हणले एफ आर नोंद करणार म्हटलं. तू पोलीस स्टेशन जाऊन आला असं मी दरवाजा नाही उघडणार. मी दरवाजा नाही उघडणार. अहो मंबाजी बुवा एकदा दरवाजा उघडा. 1000 वेळा विचार केला. मंबाजी बुवा 1000 वेळा तू उभा आहे म्हणले. मंबाजी बुवा आता पाया पडतो दरवाजात उघडा. मा काम काय एवढं ऐका. 1000 वेळा वाल्मिक बाबा बोलू नवनाथ महाराज. शेवटी मंबाजी बुवाच्या मनात विचार आला किती निष्ठुर माणूस असू द्या तरी समोरच्यानं जर याचना केली दया जर मागितली ना किती निष्ठुर माणूस असू द्या शेवटी त्याला दया माहिती. गावापुढे झुकू नका देऊ पोरापुढे झुकवतो शेवटी. बोलणं कळते ना. किती निष्ठुर माणूस असू द्या तरी सुद्धा मंबाजी दरवाजा उघडला आणि तू कोबरा आहे ना मंबाजी बुवाच्या पायास पडलो. मंबाजी बुवा अहो इतका उशीर लावला तुम्ही मला घाबरले की काय. मंबाजी बुवाचा थरक चालू होता. दरवाजा ते तू कोबराला बाजूला केलं. बाहेर उघडून बाहेर पाहतात इकडून तिकडून कोणी आहे का. अरे कोणी हे काल एकटं आलं. अरे याला काल एवढं मारलं तरी याच्यात धमक नाही. हे मला काठी धरायची याची हिंमत नाही. याचं सारखं नुसतं चिंतन बघा सारखं चिंतन चालू याचं. विठ्ठल 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 म्हणायचं. यानं काठी सुद्धा धरली नाही. आता पाया पडते दाल में तो कुछ काला लगता है. अरे आखी डाळच काळी भाऊ. मग मंबाजी बुवा तुम्हाला बोलवायला आलो. अहो मी कम नशिबी आज म्हणजे काय झालं. मंबाजी बुवा कालचा राग धरू नका. काय मारला असेल ते मारला असेल. माझे चूक झाली असेल माझ्या याचकाकडून. काही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला त्याचं काहीच म्हणणार नाही. मंबाजी बुवा तुम्हाला मला मारून हात दुखले असेल ना मी हात दाबून देतो हात चेपून देतो तुमची. पण माझी विनंती अशी सगळे श्रोते आले मंबाजी बुवा पण सगळ्यात उत्तम श्रोते कोण कीर्तनात असेल मंबाजी बुवा तुम्ही. तुमची मला गरज आहे. फक्त कीर्तनात 2 तास येऊन बसा. तुम्ही म्हणशाल असं काय साधू असेल महाराज. इतकं मारून सुद्धा मंबाजी बुवाच्या पाया पडले. मंबाजी बुवाला घेऊन गेले. काय केलं ध्याने चिंतने डुल्लती म्हणजे समोरच्याला आपण सारिके करती तात्काळ. हे संत असतात. संत ते असे असतात देहापासून विरक्त होतात. संसार प्रपंचातला विषय सोडून टाकतात. आठवही राहत नाही. अभंगाचं शेवट निळमाने विरक्त देई निळमाने विरक्त देही निळमाने विरक्त देई हा निळमाने विरक्त देई आटमेती नाही विजयाचा आटमेती विजया झाले काही रखुमाई हरी विठोबा हरी बाबा हरी हरी विठोबा रघुमाई हरी म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. संसार प्रपंचामधले विषय ज्यांना आठवत नाही ना महाराज त्याला संत म्हणावं. निवलोबरा एवढ्या उंचीचे एक आम्हाला संत दाखवतात. हो निवलोबरांना धरणं उपोषण केलं आणि तुकोबराला वैकुंठातून यावं लागलं निळोबरायला. अहो देव आलता निळोबराचं उपोषण सोडायला.
उपोषण कळतं ना तुम्हाला? आमरण उपोषण. आपल्याला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही. उपोषण निळोबाऱ्यानं धरलं होतं. खरे पठ्ठे उपोषणाचे कोण आहे? मानकरी पहिली ती निळोबारा आहे. अरे ज्यांना गुरु मानलं त्यांनी दीक्षा देता अनुग्रह न देता डायरेक्ट वैकुंठाला गेले. हे पटतक म्हणले यांना. हा? कीर्तन केलं 2 तास पाकिट दिलं नाही. दिलं आता दिलं. पटतक यांना. अनुग्रह मागायचा होता. अनुग्रहासाठी एवढी भक्ती केली. त्यांचं शिष्यत्व मी पत्कारलं आणि मला अनुग्रह न देता तुकोबाराय खुशाल वैकुंठाला निघून गेले. धरणं पाणी बंद अन्न बंद. ऐका संत कोणी सांगितले आपल्याला आजच्या अभंगातून? निळोबाराय. फोटो काढायचा का? घ्या काढून. चांग दिसत तुम्ही. आता ऐका इकडे पहा. धरलं आणि नाही घेणार नाही पाणी घेणार नाही. शेवटी निळोबाराय महान संत होते. ऐका संपलं माझं कीर्तन. निळोबाराय महान संत होते. म्हटलं अरे तुकोबाराय गेलेत ना, अन्न पाण्याचा त्याग केला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, बघता बघता 40 दिवस पराटलेत. उपोषण कोणाचं होतं? निळोबारायांचं. अन्न पाण्याचा त्याग. माझे सद्गुरु तुकाराम महाराज खाली आले पाहिजे, मला अनुग्रह दिला पाहिजे, त्याच्याशिवाय अन्नही घेणार नाही आणि पाणी पिणार नाही. शेवटी चालक मालक विश्वाचा त्याला दया मिळाली आकाश बाबा आणि वैकुंठात निघाला आणि डायरेक्ट निळोबारायच्या घरी उपोषण जिथं धारण केलं तिथे आला आणि निळोबाराय समाधी लावली होती. प्रमाण सरळ म्हणतो बरं का, वेळ झाला. समाधी लावली होती. काही हे कळत नाही. ज्ञानेश्वर माऊलीनंतर प्रमाण देऊ नये. हा समाधी लावली होती. निळोबाराय हलवलं. ए निळोबाराया उठा, मी पाणी आणलंय बिसलरीचं तुम्हाला. आज तर घरूनच घेऊन आलोय. पाणी आणलंय, पाणी तुम्हाला. पाणी तर घ्या थोडं. निळोबाराय 1 नाही 2 नाही. निळोबाराय मी विश्वाचा चालक मालक आहे. वृक्षाचे पाणी, आंब्याचे पाणी, येळा बाबळीचे पाणी, सगळे पाणी माझ्या सत्यानं हलतात. हे विश्व माझ्या सत्यानं चालतं. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगात ते चालिता. अरे विश्वाचा चालक मालक देव मी तुमच्या पुढे. निळोबारायन डोळे उघडले नाही. निळोबाराय डोळे झाकूनच सांगितलं, हे ते तुझं लागी बोलावेले कोणी, प्रार्थील्या वाचून आला शिका. अरे आमंत्रण आहे निमंत्रण आहे, आला सप्त्याला माईक द्या म्हणे. बोलावलं नाही तुला देवा, तुला बोलावलं का मी? माझं उपोषण कोणासाठी? कोणासाठी? तुकोबारायासाठी. मी त्यांचं शिष्यत्व पत्करले, तुझं नाही. आज चल देव ह तिकडं. निळा म्हणे आम्ही नोळा खुजे देवा, तुकयाचा धावा करीतच आहे, तुला नाही ओळखीत. जे विश्वाची उत्पत्ती केली, विश्व चाली 2 जन्माला घातली, एकासारखी एक नाही, बापासारखं लेख नाही. मला सांगून राहिला कीर्तन अजिबात नाही. मी तुझं ऐकणार नाही, तुला मी ओळखीत नाही. कोण बोलतोय? निळोबाराय. कोणाला? स्वतः विश्वाचा चालक मालक भगवान परमात्मा देवाला. तुला ओळखत नाही जाय. मग तुकयाचा धावा करीतच आहे. शेवटी देवाची माघार झाली आणि महाराज संतांपुढे देवाची कधी माघार आहे एवढं वाक्य घरी घेऊन जा. म्हणून संतांना शरण जा. आता ऐका. संतांपुढे माघार झाली आणि शेवटी देवानं वैकुंठात गेली. तुकोबाराला हात जोडले. देवा तुकोबाराया आता तुम्हालाच जावं लागतं. आता ऐका, ज्यांच्या मुखातून आपण संतांचं वर्णन ऐकलंय त्या निळोबाऱ्यासाठी स्वतः तुकाराम महाराज वैकुंठातून खाली उपोषण सोडण्यासाठी अनुग्रह देण्यासाठी आले. इतकी ताकद माझ्या निळोबारायची. आणि त्या निळोबाऱ्याचा अभंग सेवेसाठी निवडला होता. निळोबारा म्हणतात खरे संत म्हणजे या अभंगामध्ये संतांची ओळख ही खऱ्या संतांनी करून दिलेली आहे. ही ओळख आहे. इतकी ताकद निळोबाऱ्याची. निळोबारा शेवट चर्चा सांगतात, निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा. संसार प्रपंचामध्ये असतात असोनी संसारी, जीवे वेगू करी किंवा संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हे ज्यांनी केलंय ते खरे संत आहे. तेची संत ज्यांचा हेतू विठ्ठले. मी अभंगाचा शब्दशः अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. वेळ पुष्कळ झालेला आहे. मला 10 मिनिटं सांगितले, मी 15 मिनिटं घेतले. मी अशातला बाबा नाही घेऊ का 2 मिनिटं घेऊ का 5 मिनिटं. तो 2 तासात अगरबत्ती नाही लावली 2-5 मिनिटात काय लावायचं? ऐकणाऱ्याला मोकळं केलं पाहिजे बा. डोकले मग मोकळेच ना, झाले मोकळे. आता ऐका. म्हणून आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अभंग निळोबारायांचा निवडला होता. तुमच्या पुढे काय बोलणार? का बाल का बोबडा बोले,
का वाकुडावी चुका पावले ते चोज करुणे माऊले जे जेवी. जे माझ्या बुद्धीत जे साचलेलं आहे गुरुवारांनी जे टाकलेलं आहे हे सगळं बेटाचं आहे. हे आळंदी आम्ही राहिलोय सोबत सर्व. आम्ही जे आमच्या गुरुजींकडे शिकलोय ते तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काय असते संतांची ताकद, इतके येडे होतो आम्ही. ठीक आहे, काय सांगावं तुम्हाला आता. तुमच्या दोघांच्या इडची मेवणे माहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही सांगत यांना. किती फोन करायचे आमचे पांडुदादा इथे विचारा. माझे आई वडील फोन नाही उचलले का मी पांडुबोल फोन करायचो. तेवढं घरी सांगू मान कर मनाच घरी घ्यायला लय अवघड दिवस होते. पण आहे का कर्मात नव्हतं तरी सुद्धा गुरुजींच्या सानिध्यात शिकलो. ज्ञानोबराच्या खऱ्या संतांची कृपा झाली. आज तुमच्या पुढे संस्था टाकली आणि कीर्तन करायला झालं. आमचा गाडीचा विषय झाला. मला बोलणं कळतं ना. खऱ्या संतांच्या सानिध्यात राहा. आज एवढे गावगाव भजनी तयार आहे. खऱ्या संतांच्या नारायणगिरी माझ्या सानिध्यात राहिले. आज आपलं उद्धार झाला ना. म्हणून लक्षात ठेवा, कोडे डोकं टेकू नका. पण ऐका, जे मांडले मी तुमच्या पुढे हे सद्गुरूंचं आहे. जे चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष समजा. जे चुकलं असेल ते माझ्यासोबत द्या. आणि मी जाताना नदीत टाकून देईल. थोडी गाडी पुढे घेईन मग जाईल. ऐक ना, मग चुकीचं गाडी घरी नेऊ. पण जे बरोबर असेल ते घरी घेऊन जा. सप्ताह म्हणला की नामपर कीर्तन पहिल्या दिवशी असतं. आजचा दुसरा दिवस आहे संतपर कीर्तन आहे. उद्या तुम्हाला भक्ती ऐकायची. चौथा, पाचवा, 6वा दिवस अंकुश बाबा कीर्तनकार सोयरीक 5 जरी पंचकृषी निघला तरी चालतो. 7व्या दिवसाचे कीर्तनकारानं सप्ताह कमिटी गावकरी मंडळी सर्वांच्या वतीनं 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागणी पराभंग घेऊन गावकऱ्यांच्या वतीनं भगवान परमात्म्याकडे मागणी मागायची असते. 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं तुमच्याकडून मागितलेली मागणी भगवान परमात्मा वायुभूतीकर कधी पूर्ण करतो. काला झाला की महाप्रसादाच्या रूपाने तो पूर्ण करतो. तुमची मागणी भगवान परमात्मा पूर्ण करणार आहे. म्हणून आजचा अभंग हा संतपर प्रकारातून निवडला होता. ही सगळी माझी ज्येष्ठ गुरुवर्य जी गुरुबंधू मंडळी आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्या अंकुश बाबा गोड मृदंग त्यांनी वाजवला आहे. आमचे आकाश बाबा त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहे. ही सगळी मंडळी विनेकर बाबाजी अरे किती गोड दिसत ना तुम्ही. माय असं वाटतं ऐक नाही. सर्वांना धन्यवाद देतो. आता ऐका, माझं कीर्तन संपलं. शूटिंगवाला दादा असेल शिष्टीमालांसाठी आणि सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. दादा पहिल्याच योग आहे माझा तुमच्या साऊंडवर बरं का. पण मन सोक्त वाटलं बा. आज दगदगच नाही वाटले काही 2 दिवसाची. अरे वा, एकदा पुन्हा टाळी वाजव सिस्टीम. वा 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 दादा, शुभेच्छा आहे तुम्हाला बरं का. कोटी 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 शुभेच्छा. आता एवढे घेतले, अजून थोडे घेऊन टाका डायनाकोड आता. पण याच्यात मजा वाटली बरं का. अंकुश बाबा, आकाश बाबा, ऐका सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझ्यासोबत आले आमचे सोनू मामा असेल, आता आमचे पांडुरंग दादा ढोकळे असेल, सुरत दादा असेल, आमचे माऊली असेल. फार व्यवस्था त्यांनी सुंदर केली बरं का, आहे ना. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आमचे वायरमॅन साहेब असेल. मला नाव आठवण आता, गाडे काका. किती दिवस पण मला तारखे द्यायचा बरं मग आठवण. आता आहे का, सर्वांना कोटी कोटी. रावते पाटील वगैरे असेल, आमचे भाऊसाहेब महाराज, आमचे भाऊ असेल, ही सगळी मंडळी प्रेमाची. पप्पू दादा, आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. मागची मंडळी तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण येऊन बसला. अत्यंत सुंदर सप्ताहाचं आयोजन आहे. या सप्ताहाला कोणाचे दिष्ट लागायला नको. दिष्ट लागण्या आहे की नाही, कोणाची दिष्ट लागायला नको. आपल्या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. महिला मंडळ एकदा वरती प्रेमाने हात वरती करा. हात हात कॅमेरेवाले यंदा तुम्ही खाली करा. तुम्ही खाली करा. तुम्ही खाली करा. पुरुष वर्ग. हां आता ऐका, तुम्ही खाली करा. 1 मिनिट. आता ऐका, मी पुढे म्हणाल तुम्ही बागा म्हणा. जी म्हणणार नाही तिला त्याच्या शेजारची शपथ. महिला मंडळ ऐका. नामदेव जाण्याबाई. नीट 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 नीट. कीर्तन संपलं मग. संपलं. व्हिडिओ सुंदर घ्या. सुंदर वायभूतीचा आवाज संपूर्ण येवला तालुक्यात दणदणीत खणखणीत निघला पाहिजे. दाखवून द्या तुम्ही. नुसता घरातलाच गप करीत नाही, आवाज तिढत नसतो. भगवान परमात्मा नावात सुद्धा दम असतो. एकदम सुंदर आवाज घ्यायचा. ऐका सुंदर म्हणा. ऐका वायभूतीचा आवाज कसा असतो. आवाज कुणाचा? आपला वायभूतीच्या महिला मंडळाचा. आता समोर म्हणा बरं का. आता ऐका, टाळी वाजू नका, फक्त म्हणा. टाळी वाजवून गवणी सुन घ्या घरी. हा आता ऐका. नामदेव जाण्याबाई. बाई स्वपान काका मुक्ताबाई. आवाज नाही तुमचा. आवाज बघू आता. मागचे पुरुष वर्ग तयार आहेत ना. माझी बाजू पडू देऊ नका बरं का. अशी माईक पडेलच बाजू तशी. हा म्हणा. टाळकरी माईक मध्ये नका म्हणून फक्त बरं का, चिटिंग होईल. आहे की नाही. हा आता ऐका, खालची सगळी मंडळी म्हणा बरं का. म्हणा बरं तुम्ही. लवकर लग्न होते तुमची, लवकर म्हणा. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
काल झाले आम्हाला काय आमचा आवाज कमी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वा वा घोड्याचा शिंगामध्ये थोडा फरक पडतो महिला मंडळ एक चान्स देऊ संपूर्ण टाकू महिला मंडळ एक चान्स नामदेव जाण्याबाई तुम्ही थोड्या बाई शांत बसा मागचा आवाज येत नाही मला थांबा नामदेव जाण्याबाई स्वपन काका मुक्ताबाई थोडं स्पीड वाढवायचं नामदेव जाण्याबाई स्वपन काका मुक्ताबाई नामदेव जाण्याबाई स्वपन काका मुक्ताबाई नामदेव जाण्याबाई मागची मावशी म्हणत नाही आता आता प्रेम हात 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 वरती कर हात 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 एक साथ एक सोबत टाळी वाजली पाहिजे एक सारखी ऐका भजन म्हणायचं नाही एक सोबत टाळी वाजली पाहिजे आवाज करू द्या काय वायभूतीचं सप्ताह आहे काय लाइटिंग एक से बढ़कर एक मंडप एक से बढ़कर एक गायक एक से बढ़कर एक गावातलेच बाहेर पैसे द्यायची गरज नाही वादक एक से बढ़कर हात 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 आवाज करू द्या तालुक्याला काय वायभूतीचं मंडळ आहे काय सप्ताह कमिटी आहे काय सुंदर ज्येष्ठ मंडळ आहे अन्नदान सुंदर आहे सप्ताह जल्लोषात आहे हात 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 सोबत टाळ्या मी सोबत म्हणलो की एक म्हणलं की टाळी वाजली पाहिजे एक 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 जय हो निवृत्ती ज्ञानदेव